आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बापूसाहेब तनपुरे, विधिमंडळातील माझे सहकारी लहू कानडेजी, आशुतोष काळेजी, संग्राम जगताप, अनुराधा अधिक, राजेंद्र तात्या फाळके, रोहिदास कर्डेले, संदीप वरपे, धनराज गाडे, निर्मलाताई मालपाणी, सुरेश शेठ वाबळे, गोविंद मोकाटे, आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक अनिताताई पोपळगड, सभापती बेबीताई सोडोनर, प्रमिलाताई कोळसे, राजेंद्र कोठारी, दत्ताभाऊ वारे, प्रशांत गायकवाड, संतोष आगाव, धीरज पानसंबळ, रावसाहेब मस्के, अनेक कार्यकर्ते इथं राहुरीच्या परिसरातले आहेत, माझ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते आलेले आहेत, ग्रामीण भागातले आहेत, उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यांच्या विनंतीला मान देऊन मी आजच्या कार्यक्रमाच्या करता इथं उपस्थित आहेत ते आपल्या भागाचे नवनिर्वाचित आमदार, ज्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळालेली आहे, ते प्राजक्त तनपुरे, सगळा अधिकारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची पुण्यतिथी, त्या निमित्तानं पहिल्यांदा त्यांच्या स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। त्यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या सत्याच्या मार्गावरच आपण सर्वांनी मार्गक्रमण करूया, अशाही प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो। सध्या कोरोनाचं सावट अजूनही जगातनं दूर झालेलं नाही, देशातनं नाही, राज्यातनं नाही, परिसरातनं नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही देखील मोठे कार्यक्रम घेण्याच्या करता अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली नाही। काही नियम लावलेले, टप्प्याटप्प्याने परिस्थिती मूळ पदावर आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। लोकल आता आपण सुरू करतोय, शाळा आपण सुरू करतोय, काही शाळा सुरू झालेल्या आहेत, पण लोकांचा जीव वाचवणं ही सगळ्यात महत्वाची प्रथम प्राधान्य आम्ही त्याला दिलेलं आहे। कोरोनामध्ये अनेक लोक आपल्याला सोडून गेली। सुरुवातीला त्या आजाराची भीती डॉक्टरांच्या सहित सगळ्यांनी घेतलेली होती, नंतर थोडीशी परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आली आणि पीपी किट घातल्या, मास्क वापरलं, सुरक्षित अंतर ठेवलं, तर त्याच्यातून आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो, अशा प्रकारचा एक विश्वास पॅरामेडिकल फोर्स असेल, नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, हे सगळ्यांच्या मध्ये निर्माण झाला। मार्च मध्ये मी ज्यावेळेस तुमचं बजेट सादर केलेलं होतं, त्यावेळेस आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा होता की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचं ह्यांची विचारधारा वेगळी, ह्यांच्या भूमिका वेगळ्या, परंतु कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलो। भाजपला बाजूला ठेवायचं, 5 वर्ष त्यांचं सरकार होतं, त्याची किंमत आपण मोजलेली आहे, त्याच्यामध्ये दुजे भाव करण्यात आलेला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये विजेचं कनेक्शन देणं हे जवळपास बंद केलेलं होतं, आणि आम्ही राज्यकर्ते असताना ज्यावेळेस काम करायचो त्यावेळेस चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्र हा आपला सर्वांचा आहे, हे आपलेपणाने आम्ही त्याच्यामध्ये मदत करायचो। परंतु आता सरकार ज्यावेळेस स्थापन झालं, पहिलाच 7 जणांचं मंत्रिमंडळ होतं, उद्धवजी ठाकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुभाष देसाई, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, बाळासाहेब थोरात आणि माझ्या माहितीप्रमाणे केसी पाडवी, हे सगळ्या मंत्रिमंडळामध्ये असताना एक गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहिली की केसी पाडवी होती का नितीन राऊत, केसी पाडवींनी माझ्याबरोबर शपथ घेतली, नितीन राऊत माफ करा, अशा प्रकारचं मंत्रिमंडळ आलं आणि त्यांनी निर्णय घेतला शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जमुक्ती करायची। निर्णय झाला, काही 1000 कोटी रुपये आपण दिले। त्यावेळेस आम्ही हाही निर्णय घेतलेला होता की
नियमित कर्ज भरणाऱ्याला पण मदत करायची आणि 50,000 रुपये अनुदान द्यायचं ठरवलं. आणि 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांना 2 लाखाच्या वरचे पैसे त्यांनी भरले तर ते 2 लाख रुपये पण माफ करायचे, अशाही प्रकारचा निर्णय झाला. परंतु हा निर्णय घेतला, मी अधिवेशनामध्ये बजेट अर्थसंकल्प सादर केला आणि नेमका दुबईमधनं जे फ्लाईट आलं त्याच्यामध्ये एक पती पत्नी पुण्याच्या करता निघाले, खाजगी गाडी होती, ड्रायव्हर होता आणि त्या ड्रायव्हरला त्या पती पत्नींच्यामुळं तो संसर्ग झाला आणि पहिला पेशंट आपल्याला तिथं बघायला मिळाला. आणि जे वातावरण बदलत गेलं, झपाट्याने संपूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाचे पेशंट पाहायला मिळाले. लॉकडाऊन जाहीर करायला लागलं. मुंबई 24 तास चालणारी मुंबई ठप्प झालेली होती. आपण सगळेजण घरात बसून होतो. काय करायचं, कसं करायचं, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल ज्यांची पेटणार त्यांची तर अतिशय गैरसोय झाली. त्याच्यातनं आम्ही धान्याचं वाटप केलं, मोफत धान्य देण्याचा प्रयत्न केला. जिथं जिथं राज्य सरकार म्हणून निर्णय घेता येतील ते निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. जम्बो हॉस्पिटल केली, एकच मोठ्याच्या मोठे हॉस्पिटल, तिथं 1000 लोकांची सोय, 700 लोकांची सोय, 800 लोकांची सोय आहे. त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. आणि बाबांनो, ह्याच्यातनं 6-7 महिने गेले, विकास दर घटला. जो अर्थसंकल्प सादर केलेला होता तेवढे पैसे ट्रेझरीमध्ये येईना. केंद्राचा जीएसटीचा आपला हिस्सा आजच्या तारखेला पण 25,000 कोटी रुपये अजून आपले कमी आलेले आहेत. आणि म्हणून मला आज बांबोरीमध्ये लोक भेटली. नेहमीच आमचे सगळे आमदार मागणी करत असतात की पुढचं कधी होणार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. पण दिलेला शब्द आपण पाळणार आहोत. आपण वचनपूर्तीचं राजकारण करणार आहोत. पण त्याच्याकरता टॅक्स रूपाने तिजोरीमध्ये येणार जे इन्कम आहे ते त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. आज आपल्या किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु राज्य सरकारचा पगार आणि पेन्शन किती पैसे जातात महिन्याला? 12,000 कोटी रुपये पेन्शनला आणि पगाराला जातात. आलेले पहिले पैसे तर तिथं द्यावेच लागतात. त्याच्याशिवाय नगरपालिका चालणार नाही, जिल्हा परिषद चालणार नाही, तालुका पंचायत चालणार नाही, राज्य सरकारचे विविध विभाग चालणार नाही. आमचं पोलीस दल असेल, आमचं सार्वजनिक आरोग्य असेल, आपलं वैद्यकीय शिक्षण असेल, हे सगळं ठप्प होऊन जाईल. आणि त्याच्यावर तिथं पहिला निधी द्यावा लागतो. आणि बाकी राहिलेल्या निधीतनं मग प्राधान्य कुठं द्यायचं. आता मध्ये अतिवृष्टी झाली, 10,000 कोटीचं पॅकेज दिलं. आपल्या कोकणामध्ये नैसर्गिक संकट आलं, चक्रीवादळ, त्याच्यात काही 1000 कोटी रुपये द्यावे लागले. केंद्र सरकारने पण मदत करायला पाहिजे, परंतु तेवढ्या मनमोकळेपणाने केंद्र सरकार मदत करत असतानाचं चित्र पाहायला मिळत नाही. पूर कधी आला? ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये. समिती कधी आली? 2 महिन्यांनी नंतर. 2 महिने पूर राहणार आहे का? ज्या त्या म्हणजे शेतकऱ्याला कसं वापसा असतानाच पेरलं तरच उगवेल, वापसा उडाल्यावर काय पेरलं, तिथं काही केलं तर उगवणार आहे का? परंतु ह्या सगळ्या अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून हे सगळं चालू असताना आम्हाला मोठे कार्यक्रम घेता येत नव्हते. आज पण आता हा मोठा कार्यक्रम झाला, त्याच्यावर काय काय आता होणार आहे कुणाला माहिती. आज तर मी इथं आलो वांबोरीत तर लोकांनी मास्कच वापरलं नव्हतं. तेव्हा का इथं पण पट्टी आहेच बिन मास्क. काय आता सांगून त्यांच्या पुढे डोकं फोडावीत का काय करावं. आता यांनी जी निळी लावलीत ना ती इथं वाटलेली लावलेली, ती काही तुमची घरची नाही. हे असलंय बघा आपलं. बाबांनो, हसण्यावरी जाऊ नका. हे मोठं संकट आहे. ब्रिटनमध्ये दुसरी एक लाट आली, त्याच्यामध्ये तर एवढं ते गंभीर होतं. त्यामध्ये आपण सुदैवाने आतापर्यंत वाचलोय. आपण काळजी घेतलीच पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये वयस्कर लोकांना जपलंच पाहिजे. ज्यांना इतर आजारांनी बाधित केलेले आहेत त्यांनी पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हे बाब आपण सगळ्यांनी गांभीर्याने लक्षात घ्यावी. एक गोष्ट खरी आहे, प्राजक्तने मला सांगितलं की दादा असे काही कार्यक्रम घ्यायचे, आपण वेळ द्या.
आज मी त्यांनाही वेळ दिला, श्रीगोंद्यालाही वेळ दिलाय, पुढे दौंडला पण वेळ दिलाय, जाता जाता संग्राम पण म्हणलं दादा एक कार्यक्रम जाता जाता घ्या. ही सुरुवात कधी ना कधी करावी लागणार आहे, परंतु प्रत्येकाची काळजी घेत करावी लागणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ताकद पुणे जिल्ह्याने दिली, 10 आमदार निवडून दिले. माझ्या नगर जिल्ह्याने दिली, राष्ट्रवादीचे 6 आमदार निवडून आले. 7वा पाठिंबा दिलेले शंकरराव गडाख पण आले. आपल्या आघाडीमधले संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पण आले. आपल्या श्रीरामपूर राहुरी हा मतदारसंघामध्ये लहू कानडेजी यांनाही आपण निवडून दिलं. आपल्या राहुरीमध्ये राहुरी पाथर्डीचा काही भाग आणि आपला नगरचा काही भाग ह्याच्यात एक तरुण सहकारी या नात्याने प्राजक्तालाही निवडून दिलं. पारनेरला पण नौका निलेश त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी निवडून देण्याचं काम लंबेला केलं. तिकडं काही लोक साहेबांना सोडून गेली, परंतु अकोल्यामध्ये त्यांची काय गत झाली ती बघा. सोडून गेलेले पडले आणि आपले डॉक्टर लहामटे आले. ती पहिल्याच दमाचा माणूस आशुतोष काळे ते पण तरुण सहकारी आज त्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्याच्यामध्ये रोहित पवार कर्जत जामखेड मधनं तिथल्या जनतेने मनापासून साथ दिली, त्याला आशीर्वाद दिले, तो निवडून आला. अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी निवडून आली. संग्राम दुसऱ्यांदा निवडून आला जगताप नगर शहरातनं. आणि शंकरराव सिनियर आहेत, शंकरराव ह्यावेळेस दुसऱ्यांदा निवडून आले. बाळासाहेबांची तर 85 पासून निवडून येत आहेत थोरात साहेब, जवळपास 7वी का 8वी टर्म आहे त्यांची. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम केलेलं. मी प्राजक्ताला आमच्या लहू कानडेंना माझ्या राहुरीने पण निवडून दिल्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आता जबाबदारी आमची आहे. राष्ट्रवादीने आदरणीय पवार साहेबांनी सगळेच तरुण सहकारी होते, कोणाला तरी एकट्यालाच मंत्रिपद मिळणार होतं. प्राजक्ताला मंत्रिपद दिलं. नगर विकास खातं, ऊर्जा खातं, आदिवासी विकास खातं, उच्च तंत्र शिक्षण खातं, मदत पुनर्वसन खातं, आपत्ती व्यवस्थापन खातं. मलाही पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं, मी पहिल्यांदा निवडून आलो. पण मला कृषी फलोत्पादन ऊर्जा 3च खाती होती. या पट्ट्याला बघा किती खाती. आता वाढपी तुमचाच आहे ह्या खात्याला. पंकज जेवायला बसली, राहुरीला तर जास्त मिळणार त्याबद्दल दुमत नाही, परंतु वाढपी कशामुळे तिथं गेलाय तर तो संगमनेरमुळं, श्रीरामपूर राहुरीमुळं, नेवासामुळं, आमच्या अहमदनगरमुळं, कोपरगावमुळं, कर्जत जामखेड अकोले पारनेर ह्याच्यामुळं गेलाय. त्याच्यामुळं प्राजक्ता इथं लक्ष देत असताना इकडं बाकीकडे पण लक्ष दे. माझ्या बारामतीला नंतर लक्ष दिलं तरी चालेल, पण इथं मात्र लक्ष दे. या सगळ्यांना वाटलं पाहिजे की आमचा राज्यमंत्री जसं राहुरीचं बारकाईनं लक्ष देतोय तसं आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांच्याकडे पण लक्ष देतोय. कारण जागा 42च असतात मंत्रिपदाच्या, सगळ्यांनाच ते साध्य होतं अशातला काही भाग नाही. आणि त्याच्यामुळं आज इथं मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या अंतर्गत राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी, नवीपेठ, त्याच्यामध्ये वांबोरी, बाबुळगाव, आरडगाव, गणेगाव, ताहराबाद आणि शिरापूर तुम्ही बघितलं. VCच्या द्वारे आपण ते इनॉग्रेशन त्याचं केलं, उद्घाटन केलं. बऱ्याचदा अशा पद्धतीनं कार्यक्रम घ्यावे लागतात आणि त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना 3 HP मोटारी चालणार आहेत. सूर्य उगवला की तुमचं बटन दाबलं की मोटार सुरू, सूर्य मावळला की बंद, ढगाळ वातावरण आलं बंद. कारण ऊनच नाही आलं तर ते कसं काही चार्ज व्हायचं ते आधीच सांगतो. नाहीतर उद्याच्याला ढगाळ वातावरण पावसाळ्यात असलं आणि नाही दाबलं, काय अजित पवार भंगारपणे बोलत होता, मोठा तोंड वर करून बोलत होता, आणि इथं चालं ना बटन तर काय झालं काय. तर ते सूर्य असेल तरच चालणार हे लक्षात घ्या. त्याच्यावर नाही हे ना प्लेट आहेत ना सोलरच्या, त्याच्यावर जर सावली आली तरी ते चालणार नाही. तिथं झाडं बिडं लावायला जाऊ नका.
जिथं बॅरल लँड आहे, जिथं कुसळ उगवत नाही, अशा ठिकाणच्या जमिनी घेतल्यात. त्याला वर्षाला 30,000 रुपये आपण देतोय. प्राजक्तने त्याचा उल्लेख केला आहे. ज्यांना अशा खराब जमिनी आहेत, तिथं असा मोठा प्लॉट असेल 7-8-10 एकराचा, तर तो ऊर्जा विभागाला दिला. जमीन तुमचीच राहणार आहे, पण वर्षाला तुम्हाला तेवढे पैसे मिळतील. कसं का होईना, कुटुंबाला आधार मिळेल. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन आपण केलं. काही कोटी रुपये त्याला लागतात. महावितरणच्या उपकेंद्रातल्या नवीन 5 MVA ते राहुरी खुर्दला केलं. तिथं पहिले 5-5चे 2 होते, अजून एक 5चा लावलाय. का तर तुम्हाला नियमित दाबाने वीज मिळावी. त्यामध्ये राहुरीच्या हे आत्ता 6 गावांचं आपण ऑनलाईन उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं. उद्घाटन नाही, चुकून शब्द वापरला, भूमिपूजन. ही कामं सगळी आपल्याला फार लवकरात लवकर पूर्ण करायची. प्राजक्त तनपुरे पण लक्ष देतील, परंतु स्थानिकांनी पण लक्ष द्यावं. कारण आपल्यातला सहकारी मंत्री राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांना कामाच्या निमित्तानं मुंबईमध्ये जास्त राहावं लागतं आणि बाकीची जबाबदारी इतर कार्यकर्त्यांना पेलवावी लागते. तशा प्रकारचं नियोजन तुमचं सगळ्यांचं असलं पाहिजे. आज बरेच वर्षांनी वांबोरी ग्रामपंचायत पण आली. येताना गावकरी म्हणले इथं पण थांबा. त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला. 11 लोक इथं निवडून आले. आमच्या राहुरी खुर्दला पण 10 वर्षांनी तिथली ग्रामपंचायत निवडून आली. त्याच्यामध्ये आमच्या निर्मलाताई मालपाणी पण निवडून आल्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी निकाल लागले, तिथंही आम्ही थांबलो. ते आता सगळेजण गावचे कारभारी झाले, त्यांच्यावर जबाबदारी आहे. पालकमंत्री तुमचे हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे आणि त्यांचाही उपयोग तुम्हाला सगळ्यांना होणार आहे. डीपीसीचा यंदा एवढी ओढाताण असताना कट लावला नाही. डीपीसीची जेवढी रक्कम होती तेवढी दिली. आमदार निधीचे जेवढे पैसे होते 3-3 कोटी रुपये ते दिले. डोंगरी विकास निधीचा 1-1 कोटी रुपये होता तो दिला. कारण अडचण आहे, पण ग्रामीण भागातले पण प्रश्न आमचे सुटले पाहिजे. ही जी आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे, त्या शिकवणीतच महाविकास आघाडीच्या सरकारने याबद्दलचे निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. हे करोनाचं संकट नसतं तर अजून दुपटी तिपटीनं आपण त्या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीमध्ये पुढे गेलो असतो. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवली पाहिजे, असं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. हे सगळं करत असताना आपण कृषी पंपाचं, वीज पंपाचं नवीन धोरण आणलंय. बाबांनो, पाठीमागं मी या खात्याचा मंत्री असताना थोडीशी कठोर भूमिका घ्यायचो, वसुली करायचो आणि त्यामुळे परिस्थिती बरी होती. आपण राज्याला त्यावेळेस स्वयंपूर्ण केलं विजेच्या बाबतीमध्ये. मागच्या 5 वर्षाच्या मध्ये आपलं विजेचं थकबाकीचं प्रमाण एवढं वाढत गेलं. आज ऊर्जा खातं किंवा त्यांचं महापारेषण, महावितरण, महानिर्मिती ह्या कंपन्या अडचणीमध्ये. आज 44 लाख माझ्या शेतीपंप ग्राहकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे 45,706 कोटी रुपये थकबाकी आहे. 45,000 कुठनं आणायचा ट्रान्सफॉर्मर, कुठनं त्या ठिकाणी आणायच्या तारा, कुठून आणायचं विजेचे खांब, अशी सबस्टेशन कुठं उभी करायची. त्यामध्ये आपण पण योग्य सवयी लावल्या पाहिजेत. त्यामध्ये जवळपास आम्ही आता निर्णय घेतला, जसं 45,706 कोटी आपल्या राज्याची थकबाकी आहे, तशी आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या 3,91,000 माझ्या शेतकऱ्यांची शेतीपंपाची 4,998 कोटी, 2 कोटीला कमी 5,000 थकबाकी आहे. 5,000 कोटी. आता एक नवीन प्रस्ताव आणलाय. त्या प्रस्तावामुळे नियमित पैसे भरणारा म्हणणारे पुन्हा इथं मी अडचणीत आलोच. कारण माग जी थकलाय त्याला माफी मिळाली, जी नियमित भरतोय त्याला काहीच मिळालं नाही. आता इथं पण नियमित भरतोय तो त्या ठिकाणी भरतोय. यामध्ये आम्ही आता या धोरणामध्ये 15 व्याज आणि विलंब आकार हे 15,055 कोटी रुपये बाजूला काढून ठेवायचे ठरलंय आणि राहिलेले जे काही पैसे आहेत ते
एकूण जी रक्कम आहे त्याच्यामध्ये साधारण 15,325 कोटी तुम्ही सगळ्यांनी भरायचे. तुम्हाला माफी एकंदरीत त्याच्यात मिळणार आहे व्याज विलंब आकाराची पूर्ण, आणि राहिलेल्या बिलामध्ये 50% तुम्ही भरायचे. 50% आमचं आम्ही बघू काय करायचं. टाळ्या वाजवताय पण भरा म्हणजे झालं. तर आता तुम्हाला संपूर्ण राज्याला पैसे भरावे लागणार आहेत. हे 15,325 कोटी आपल्या नगरला भरावे लागणार आहेत साधारण 1,680 कोटी. आता ही सुरुवात केल्यानंतर 26 जानेवारी पासून जवळपास 96 कोटी लोकांनी पैसे भरले. मित्रांनो, विजेच्या संदर्भामध्ये आता इथून पुढे आम्ही सोलरला प्राधान्य दिलंय. काही लाख पंप राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने सूर्यप्रकाशावरच चालणारे त्या ठिकाणी आणायचे. कारण आता कसं आहे, निम्मे दिवस रात्री निम्मे दिवस दिवसा. रात्री म्हटल्यानंतर विंचू काटा साप काहीच त्याच्यामध्ये अडचणी असतात, दिसत नाही, पाणी कुठं द्यायचं कळत नाही, आणि रात्री आता कुणी कामालाही शेतमजूर जात नाही, स्वतः शेतकरी गेला तर त्याला पण अडचण. आणि म्हणून हे नवीन धोरण आणलंय. मगाशी तुम्हाला ऑनलाईनच्या बद्दल सांगत असताना एक गोष्ट सांगितली की ह्याच्यावरून पर्यावरणाचा पण आपण विचार करतोय. आता जे काही आपल्या 6 परिसरामध्ये आपण ही योजना राबवतोय 19 मेगावॉट, त्यामध्ये साधारण 8,500 शेतकऱ्यांना 3 HP शेती पंपाचे दिवसा योग्य दाबाने सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. पण कार्बन डायऑक्साईड वायू हे जे काही 13,870 टन निर्माण होणार होता तो आता निर्माण होणार नाही. पुढची पिढी आपल्याला निश्चित दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. झाडं लावली पाहिजे, पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. ह्याही गोष्टीचं गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. हे वर्ष महाराष्ट्र राज्याचं हिरक महोत्सवी वर्ष आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1960 साली जुन्या लोकांना आठवत असेल आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. त्याला 60 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वीचं राज्य सरकारचं कृषी पंप वीज जोडणी धोरण ते जाहीर केलं, परंतु त्याच्यामध्ये तसं काहीच उपयोग झाला नाही. ही पण बाब लक्षात घ्या. म्हणून हे चांगलं धोरण आणलेलं. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत. पवार साहेबांनी आतापर्यंत संपूर्ण हयात शेतकऱ्यांच्या करता, कामगारांच्या करता, कष्टकऱ्यांच्या करता, मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या करता, वंचित घटकांकरता, अल्पसंख्याक समाजाच्या करता सतत साहेब प्रयत्न करतात. आम्हालाही तसंच मार्गदर्शन आहे. तुम्ही पाहाल, आज तारीख आहे 30. 4 दिवसापूर्वी प्रजासत्ताक दिन होता. तो साजरा करत असताना दिल्लीच्या बॉर्डरवर आपले पंजाब हरियाणाचे शेतकरी किती महिने आंदोलन करतायत. काल 7च्या बातम्या ऐकताना का आज सकाळी 7च्या बातम्या मी पुण्यावरून निघालो त्या ऐकताना नंदुरबारची एक भगिनी त्या आंदोलनात गेली होती. थंडी प्रचंड पडली, त्याच्यात काकडली आणि त्या बिचारीचा जीव गेला. असे अनेक शेतकरी त्या प्रचंड थंडीमध्ये गारठले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या करता त्यांनी तिथं आंदोलन केलं. काहींनी स्वतःचा जीवाची पर्वा केली नाही. आणि हे सगळं करत असताना दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी राजधानीमध्ये त्या दिवशी ट्रॅक्टर परेड काढायचं ठरवलं. प्रजासत्ताक दिन तो साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. आपला शेतकरी कधी हिंसेच्या मार्गाने जात नाही. अहिंसेची शिकवण आहे. आजच महात्मा गांधींची पुण्यतिथी. पण कुठंतरी माझा स्वतःचा ठाम मत आहे की त्या शेतकऱ्यांच्या शांततामय चालू असणाऱ्या आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून कोणीतरी त्याच्यामध्ये शिरलं आणि त्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ते सगळे टीव्हीवर बघितलं. काही लाल किल्ल्यावर गेले आणि त्याच्यामुळं एकदम वातावरण पहिलं जे शेतकऱ्यांच्या बाजूचं होतं त्यांना कुठेतरी वळण मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे ह्याच्यातनं झालेला दिसतोय. मित्रांनो, काय त्यांची मागणी होती? आम्ही पिकवलेल्या मालाला योग्य दर द्या. माझ्या राहुरीमध्ये कांदा पिकतो, माझ्या बांबोरीमध्ये कांदा पिकतो,
माझ्या खेडमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर होतो. जिथं पाणी कमी आहे तिथं माझा शेतकरी कांदा पिकवतो, पाणी चांगलं आहे तिथं माझा शेतकरी ऊस पिकवतो. आमचा जनावर असतील, दुग्ध व्यवसाय असेल तर हिरवा चारा करतो, इतर पिकं काढतो, ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, मका असेल, फळबागा घेतो. आणि असं सगळं करत असताना एवढा कष्ट तो त्या ठिकाणी घेतो, परंतु ह्याला कुठंतरी अडचणीत आणण्याचं बिल आणलं, विरोध केला गेला, बहुमताच्या जोरावर रेटून त्या ठिकाणी मंजूर केलं, सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला, तरी देखील त्याच्यामध्ये दखल दिली गेली नाही. आणि आता कुठं त्याला स्थगिती दिली. गेल्या 2 महिन्यापासून अधिक काळ शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीला गांभीर्याने दखल घेणं हे केंद्र सरकारचं काम होतं, कृषी मंत्र्याचं काम होतं. पवार साहेब कृषी मंत्री असायचे. माझ्या राहुरीतनं कुणाचा फोन गेला, वांबोरीतनं कुणाचा फोन गेला, माझ्या नाशिकमधनं कुणाचा फोन गेला, तरी पवार साहेब ताबडतोब त्याचा नोंद घेऊन मार्ग काढायचे. साखरेचं एक्सपोर्टचं धोरण असेल किंवा आमच्या कांद्याच्या बद्दलचं धोरण असेल. आत्ताच मला बापूसाहेब तनपुरे यांनी दाखवलं 200 कोटी रुपयाचा प्रकल्प आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आणला. सिमेंटच्या बद्दल आणलाय की नाही? हे काम फक्त साहेबच करू शकतात, कारण शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणून राष्ट्रवादीचे नेते पवार साहेबांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. साहेब मध्ये पंतप्रधानाला भेटले की मार्ग काढा, चर्चेत मार्ग निघतोय, परंतु सरकार जर हटवादी भूमिका घेऊन वागत असेल तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. जे घडलं ते चुकीचं घडलं. जे ट्रॅक्टरची रॅली निघाली त्याच्यामध्ये आता तरी शेतकरी कायद्याबाबत तात्काळ पुनर्विचार केला पाहिजे. मी पेपरला वाचलं, आपल्याच राहुरी परिसरात नगर जिल्ह्यातले पारनेरचे सुपुत्र समाजसेवक अण्णासाहेब हजारे उपोषणाला बसणार होते. आजच दिवस होता, परंतु भाजपची लोक सारखी तिथं जाऊन 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 त्यांना सांगितलं आणि म्हणले आम्ही तुमचा ऐकतो, कमिटी करतो, याव करतो, ट्याव करतो. अण्णांनी विश्वास ठेवलाय आणि ह्या वयात अण्णांना पण उपोषणाला बसण्याची काय वेळ सरकारने येऊन द्यायला नको होती, पण ती आणली. हे सरकारचा नाकर्तेपणा आहे. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. त्याचा विचार शेतकरी समाजाने, मी नेहमी म्हणतो, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. आज शेतकरी राज्यातला असो की देशातला असो, हा जगाचा पोशिंदा आहे. हा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे, आम्ही बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, भुजबळ साहेब, आम्ही सगळे करतोय. त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा, ती यापुढे देखील कायम राहील. हा देखील विश्वास या सभेच्या निमित्तानं मी राहुरीकरांना आणि माझ्या नगर जिल्ह्याला देऊ इच्छितो. पण हे जे काही आता तुम्हाला माफीच्या बद्दल, म्हणजे विजेच्या बिलाच्या माफीच्या बद्दल प्रस्ताव आणलेला आहे, त्याला चांगला प्रतिसाद द्या. तुम्ही जेवढा वसुली कराल, आमचा प्रयत्न, प्राजक्त आपण कॅबिनेटला ठरवलंय की ते पैसे त्याच जिल्ह्यामध्ये लावायचे. त्याच्यावर तुम्ही पैसे दिले तर तुमच्याच जिल्ह्यातली विजेची कामं होणार आहेत. त्याच्यात तुम्हाला नियमित दामाने वीज मिळणार आहे, व्यवसाय करणाऱ्याला व्यवस्थित वीज मिळणार आहे. या गोष्टीची दखल ही देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. अशा प्रकारचं माझं तुम्हाला सांगणं आहे. मगाशी वांबोरी चालीचा प्रश्न आमच्या प्राजक्तांनी सांगितला. मी आपल्या आजोळी यायचो देवळाली प्रवराला, तेव्हा आलं की आम्हाला आपला पेपर वाचायची सवय होती. कधी आलं की वांबोरी चालीचा योजना प्रश्न आहेच, निळवंडे धरणाचा आहेच. किती निवडणुका काही त्या निळवंडे धरण करायचं म्हणून नारळ फोडायचे, निवडून यायचे, 5 वर्षांनी पुन्हा हरिविठ्ठल आहे. असे प्रश्न प्रलंबित राहिले. पण नंतर आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. निळवंडे धरण झालं, कॅनॉलचा उल्लेख प्राजक्तनी केला. प्राजक्तनी सांगितलं की आता जयंत पाटलांच्याकडं त्या ठिकाणी
आम्ही मागणी केली, आता मामाला सोडू नको, मामाला म्हणावं आता बघा मामा, माझा मामा करू नका म्हणजे झालं, असं सांग जरा त्यांना. काय बोलले तर मी आहे तुझ्या पाठीशी. पण त्यांना निधी दिल्यानंतर कुठं निधी द्यायचा, काय द्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही पण सगळे सांगू, बाकीचे पण सगळे, कारण त्याचा फायदा आशुतोषला पण होणार आहे, निवडणुकीचा आपल्या संगमनेरच्या बाळासाहेबांना पण होणार आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे मदत करू. तुम्ही काळजी त्या बाबतीमध्ये करू नका. त्याच्यामध्ये आपल्या जवळचाच ग्रामीण रुग्णालयाचा उल्लेख केला, ते सुदैवाने आपलाच राजेश टोपे जालन्याचे त्यांच्याकडे खातं आहे. राजेशनी चांगलं काम कोरोनाच्या काळात केलं. मुख्यमंत्री देखील तुम्हाला मार्गदर्शन करायचे, पण राजेश त्या ठिकाणी सांगायचा कोरोनाला घाबरू नका, अशा पद्धतीचं त्याचे खूप वक्तव्य त्या बाबतीमध्ये आले. त्यानंही मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं. त्यालाही सांगून मी विशेषतः जिथं जिथं महाविकास आघाडीचे आमदार आलेले तिथल्या तिथल्या कामाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आम्ही करू. शेवटी राज्याला देणारच आहे, परंतु प्राधान्य तर नाही दिलं तर लोकांनाही ते चालत नाही. त्यामुळे या रुग्णालयाच्या बद्दल पण आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू. तसंच आता येताना आमचे बापूसाहेब तनपुरे यांनी मला सांगितलं, अजित माझा प्लॅन तयार आहे एसटीचा, आणि त्याच्यामध्ये 17,50,00,000 रुपयाचं आमचं नियोजन आहे. जाता येता राहुरीच्या बस स्थानकाची अवस्था वाईट झालेली आहे आणि तुम्ही आता सगळं योग्य पद्धतीनं केलेलं आहे. त्यामुळं मला पण हे आता ऐकावं लागेल. मी यावेळेसच्या बजेटमध्ये राहुरीच्या तुमच्या बस स्थानकाच्या करता मी अधिकाऱ्यांशी बोली, या वर्षाकरता किती पैसे खर्च होतील. ते म्हणले 5 कोटी खर्च होतील तर 5 कोटी देईल. ते म्हणले 7 कोटी खर्च होतील तर 7 कोटी. जेवढे पैसे खर्च होतील तेवढे पैसे ह्या बजेटमध्ये अजित पवारांनी जाहीर केलेले असतील, ही खात्री मी आपल्या सगळ्यांना त्या निमित्तानं देतो. आशुतोष तू काय, संग्राम काय, लहू कानडे काय किंवा बाकीचे आमचे सहकारी, त्याच्यामध्ये त्यांना कदाचित असं वाटेल आता हे काय इथंच द्यायला लागला, आमचं काय आहे का नाही. तुमच्याकरता पण ठेवले, काळजी करू नका. तुमच्या इथं आल्यावर ते पण जाहीर करेल. शेवटी आपल्याला सगळ्यांना द्यायचंय, ही बाब देखील माझ्या सर्व आमदारांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. प्राजक्त नगरपालिकेच्या बाबतीमध्ये देखील आता वैशिष्ट्यपूर्ण किंवा बाकीचा निधी हा आता द्यायला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे आपले आत्ताच लहू कानडे मला सांगत होते की दादा माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये देवळाली प्रवरा आणि श्रामपूर 2 नगरपालिका आहे, आपल्या इथं राहुरी नगरपालिका आहे, त्याच्यावर कोपरगाव नगरपालिका आहे, ज्या ज्या नगरपालिका आहेत तिथं पण निधी कसा आपल्याला देता येईल याबद्दलचं नियोजन आपण एकनाथराव शिंदे, बाळासाहेब थोरात असं सगळं मिळून आघाडीचे मिळून तेच गोष्ट आपल्या ग्रामविकास मंत्र्यांचा 25-15चा निधी हा पण देण्याच्या बद्दल आपण तशाच पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी करू. आणि हे बस स्थानक पण अतिशय उत्तम अशा प्रकारचं बस स्थानक करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करावा. त्याच्यात खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु अधिक बोलून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, कारण अहमदनगर जिल्हा हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ह्या जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा ह्या माझ्या नगर जिल्ह्याला मिळालेला आहे. अहमदनगर जिल्हा राजकीय दृष्ट्याही तसा जागृत जिल्हा आहे. त्यातही त्याच्यात इथले लोक देखील जास्त अशा प्रकारचे जागृत आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणामध्ये नगर जिल्ह्याचा दबदबा आहे. आज पण बघा शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, आज 3 मंत्री महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळालेले आहेत. उद्याच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. बऱ्याचशा 44 काहीतरी ग्रामपंचायती इथं झाल्या आणि बहुसंख्य ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये देण्याचं काम आपण केलेलं आहे. तिथं पण अतिशय उत्तम प्रकारे ग्रामपंचायती चालवा. माझ्या जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांनाही बऱ्याचशा बाबतीमध्ये मदत करण्याची भूमिका आमची राहील. ग्रामपंचायत स्वच्छ राहिली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे, पर्यावरणाचा विचार झाला पाहिजे, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचं आपल्या योजना या पण आपण मार्गी लागल्या पाहिजे. घरकुल योजना ही पण आपण राबवतोय. त्याच्यामध्ये जे बेघर आहे त्यांच्याकरता पण घरकुल योजना आहे.
त्या योजनेचा पुरेपूर फायदा आपण त्या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो। आणि ज्या विश्वासाने तुम्ही ह्या विधानसभा मतदारसंघात प्राजक्ताला निवडून दिलेला आहे, त्याच विश्वासाने प्राजक्त बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वडीलधाऱ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या तरुण सहकारी, आमच्या युवती, आमचे महिला या सगळ्यांच्या मदतीनं इथली विकास कामं करण्याच्या करता निश्चितपणे तो यशस्वी होईल। आणि उद्याच्या 5 वर्षांनी आपल्यालाही कळेल की आपण एक नवे चेहरे हे नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निवडून देण्याचं काम जे केलं, त्या तरुण रक्तानी, त्या नव्या चेहऱ्यांनी उत्साह दाखवत आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये चांगली कामं केली। अशाच पद्धतीचं काम ह्या सर्वांच्याकडनं होईल आणि त्या बाबतीमध्ये असणारी आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता जिथं जिथं जी मदत करणं शक्य असेल ती मदत, माझं आजोळ देवळाली प्रवरा असल्यामुळं, माझं लहानपण इथं सगळं गेलेलं असल्यामुळं मी तुम्हाला कदापि विसरणार नाही, ह्या नगर जिल्ह्याला मदतच करीन हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।